नमस्कार विद्यार्थी मित्र हो. गणित भाग 2 भौमितिक रचना प्रकरण क्रमांक 4 यामध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र हो, भौमितिक रचना ह्या प्रकरणामध्ये मुख्य 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक सराव संच जो आहे तो समरूप त्रिकोणांची रचना करणे, तर दुसरा आहे वर्तुळाला स्पर्शिका काढणे. आता समरूप त्रिकोणांची रचना जी आहे त्यामध्ये 2 आणखी छोटे मुद्दे येत आहेत. ते म्हणजे एकही शिरोबिंदू सामायिक नसताना त्रिकोण रचना करणे आणि एक शिरोबिंदू सामायिक असताना त्रिकोण रचना करणे. त्यानंतर वर्तुळाला स्पर्शिका काढणे यामध्ये 3 उपमुद्दे येत आहेत. त्यामध्ये वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळाला स्पर्शिका काढणे, त्यानंतर वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढणे आणि पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वर्तुळाला त्याच्या बाहेरील शिरोबिंदूतून स्पर्शिका काढणे. तर प्रकरण सुरू करण्याआधी त्यांनी असं म्हटलेलं आहे, जरा आठवूया. आता जरा आठवूयामध्ये त्यांनी हे मुद्दे सांगितलेत बघा. ते मी माझ्या सोयीनुसार म्हणजे विद्यार्थ्यांना सोयीचे होतील अशा पद्धतीने थोडे मांडून घेतलेले आहेत. पहिला मुद्दा आहे दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. कशा पद्धतीने काढतो आपण लंबदुभाजक तुम्हाला माहिती आहे. बघा या पद्धतीने दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. दुसरा मुद्दा आहे रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे. ही रेषा L बाहेर दिला आहे बिंदू P आणि त्यामधून आपण लंब काढतोय. तिसरा मुद्दा आहे बघा दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे. म्हणजे रेषा L दिलेली आहे तिला समांतर N रेषा काढायची आहे. त्यानंतर हे 3 मुद्दे झाल्यानंतर चौथा मुद्दा आहे बघा दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या संख्ये एवढे समान भाग करणे. म्हणजे या पद्धतीने दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या संख्ये एवढे समान भाग करणे. बघा मी रेषाखंड AB काढलेला आहे आणि त्याचे समान 6 भाग केलेले आहेत. पुढचा टॉपिक आहे 5वा की एक रेषाखंड दिलेला असेल तुम्हाला त्याला त्यांनी सांगितलेल्या गुणोत्तरामध्ये विभागणे. आता मी इथे 3:2 या प्रमाणात विभागले बघा. 1 2 3 आणि इकडे 1 2 म्हणजे 3:2 हे प्रमाण झाले. त्यानंतर पुढचा भाग आहे की तुम्हाला एक कोन दिला असेल आणि कोन मापकाचा वापर न करता त्याचा एकरूप कोन काढणे. आणि शेवटचं आहे त्यांनी म्हटलंय की तुम्हाला त्रिकोणाच्या बाजू कोन यापैकी पुरेसे कोणतेही घटक दिले असतील तर तुम्ही त्रिकोण रचना करायचे या पद्धतीने. आता ह्यांचा वापर होतो कुठे नेमका, तर लंबदुभाजक काढणे हा जो भाग आहे हा आपल्याला वर्तुळाला ज्या वेळेला आपण स्पर्शिका काढतो त्यावेळेला आपल्याला लंबदुभाजक तिथे काढावा लागतो किंवा एका बिंदूमधून लंब काढावा लागतो म्हणजेच ती स्पर्शिका असेल. समांतर रेषा किंवा लंब काढणे किंवा दिलेल्या रेषाखंडाचे संख्ये एवढे समान भाग करणे हा जो प्रकार आहे हा आपला अभ्यास 4.1 मध्ये जो आपण सुरुवातीला म्हटलं ना की सामायिक शिरोबिंदू जर दिला असेल 1 तर ती त्रिकोण रचना या पद्धतीने असते. त्यामध्ये पुन्हा आपल्याला एकरूप कोन काढावे लागतात. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा छोटासा मूलभूत ही संकल्पना तुमची जर स्पष्ट झाली तर तुम्हाला भूमितीय रचना ह्या प्रकरणाचे मार्क जसेचे तसे मिळू शकतात. तर आधी या रचना कशा काढायच्या ते आपण बघूया. सुरुवातीला
दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. ही रचना कशी काढायची ते आपण बघूया. आधी तुम्ही स्वतः या रचना काढून बघायच्या आहेत. कोणता घेतोय आपण तर लंब दुभाजक काढणे. लंब दुभाजक काढण्यासाठी एक रेषाखंड घ्यायचा आहे. तुम्हाला जो सांगितला असेल तो घेऊ शकतात. आता या ठिकाणी मी रेषाखंड घेते आहे 8 सेंटीमीटर. तुम्हाला दिसतंय बरोबर. 8 सेंटीमीटरचा रेषाखंड मी घेतला. त्याला मी नाव देते आहे A B. त्यानंतर कंपास घ्यावं लागेल आपल्याला. लंब दुभाजक काढायचं आहे म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्र हो, कंपासमध्ये ज्या वेळेला आपण पेन्सिल घेणार आहोत ती पेन्सिल लक्षात घ्यायचं आहे की छोटी असणार आहे आकाराने, उंचीने छोटी असणार. अन्यथा जर ती मोठी असेल तर आपण या ठिकाणी स्क्रू इथे पकडतो त्यावेळेला ती बोटाला आपल्या लागते आणि मग आपली वाचनं बरोबर येत नाहीत, आकृत्या चुकीच्या येतात. आता लंब दुभाजक काढताना आपण काय करणार आहोत तर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आहेत. तुम्हाला माहिती आहे निम्म्यापेक्षा बघा दिसतंय जास्त अंतर घेतलंय. ए या बिंदूवरती कंपासचं हे लोखंडी टोक की ज्याला आपण केंद्र म्हणतो ते इथे मी ठेवते आहे आणि AB रेषेच्या वरच्या बाजूस आणि खालच्या बाजूस दिसतंय तुम्हाला कंस काढलेत. आता अंतर न बदलता B बिंदूवरती मी कंपासचे केंद्र ठेवते आहे म्हणजे लोखंडी टोक आणि जो कंस काढला आहे आपण त्याला मी काय करते आहे छेद कंस काढते. तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. त्यानंतर 2 कंसांचे जे छेदन बिंदू आहेत ते नोट करून घ्यायचे आणि पट्टीच्या साहाय्याने ते आपण जोडून घेऊया. त्याला बाण दाखवायचे दोन्ही बाजूला. जो रेषाखंड AB ला ज्या बिंदूमधून तो छेदतो आहे तिथे लंबाची खूण करायची. कारण आपण काय म्हटलेलं आहे लंब आणि पुढे दुभाजक शब्द आहे तर मग त्याला एकरूपतेच्या सुद्धा खुणा करायच्या. आकृती समजली पहिली लंब दुभाजक काढणे. त्यानंतर ह्याच प्रकारची पुढची एक आकृती आहे की तुम्हाला एखादी रेषा दिली असेल तर त्या रेषेच्या बाहेरील बिंदूतून लंब काढणे. रेषा म्हटली बघा मी तर या इथे दोन्ही बाजूला मी बाण दाखवलेत. या ठिकाणी रेख होता. इथे काय होता रेख AB. याला मी नाव देते इथे M. रेख AB लंब रेषा M. आणि इथे काय करते आहे मी ही काय काढली मी रेषा L. आता रेषा L च्या बाहेर इथे मी P बिंदू घेतला बघा. आता P बिंदू मधून आपल्याला लंब टाकायचंय म्हणजे या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेता येईल का आपल्याला तर नाही. मग किती घ्यायचं तर साधारणपणे बिंदू P वरती कंपासचे लोखंडी टोक ठेवायचे आहेत म्हणजेच केंद्र आणि साधारणपणे रेषा L ला छेदेल. आता बघा इथे छेदते आहे का अजून तर नाही. मग आपल्याला थोडं अंतर वाढवावं लागेल. बघा मी वाढवलं थोडं अंतर आणि आता इथे रेषा L ला छेद कंस काढला बघा मी. त्यानंतर जे 2 बिंदू मिळत आहेत आपल्याला इथे हा एक बिंदू आहे बघा आणि हा एक. तेवढं अंतर आपण आता कंपास मध्ये घेणार किंवा निम्म्यापेक्षा जास्त तिथे सुद्धा. आणि रेषा L च्या खालच्या बाजूस कुठे रेषा L च्या खालील बाजूस आपण एकमेकांना छेदणारे 2 कंस काढणार आहोत. त्यानंतर पुन्हा
छेद कंस त्यांचा जो छेदन बिंदू मिळाला तो आणि बिंदू P पुन्हा काय करणार आपण जोडून घेणार. हा इथे बिंदू P आहे. आता इथे मी लंबाची खूण देते, पण या पद्धतीने लंब दुभाजकाच्या इथे खुणा देणार नाही. का तर हा दुभाजक नाहीये. तर रेषा L ला P बिंदूतून आपण काय केलंय लंब काढलाय. ठीक आहे, दोघा आकृत्या समजल्यात. ह्या तिसरी आकृती आहे बघा या पद्धतीची की दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे. आता ह्या आकृतीमध्ये ही अर्धी आकृती आपली ऑलरेडी झालेली आहे. मग आता आपण काय करूया, बिंदू P जो आहे ना हा वरती, तो फक्त वर थोडा मी वाढवते. P मधून आपल्याला आता समांतर रेषा काढायची आहे. तर मग काय करणार मी, आता या ठिकाणी मी काय करते बघा, केंद्र घेणार आहे P. कंपासचं लोखंडी टोक कुठे ठेवणार मी, बिंदू P वरती. आणि अंतर किती घ्यायचं बरं कंपासमध्ये, किती घेऊ शकतात, कमीत कमी अंतर घ्यायचं. आणि P च्या दोन्ही बाजूला कंस करायचे. दिसतंय तुम्हाला, P च्या दोन्ही बाजूला काय केले बघा, मी कंस केलेत. आता त्या कंसांमधील जेवढं अंतर आहे तेवढं आपण घ्यायचं आहे किंवा त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर. आणि काय करायचं आहे, एकतर डाव्या किंवा उजव्या बाजूला एकमेकांना छेदणारे कंस काढायचे. बघा इथे मी कंपोस्टचं लोखंडी टोक ठेवलंय आणि आता ह्या बाजूला मी इथे कंस काढते. पुन्हा अंतर न बदलता वरचा जो छेद कंस होता तिथे कंपोस्टचं टोक ठेवते लोखंडी आणि त्याला छेद कंस काढते. आपल्याला एक छेदन बिंदू मिळाला बघा इथे. आता तो बिंदू आणि P बिंदू आपण काय करणार आहोत, तर हा जोडायचा. त्यामधून आपण समांतर रेषा काढायची. ही झाली दिलेल्या रेषेला बाहेरच्या बिंदूतून काढलेली समांतर रेषा. तिला नाव देऊ आपण N. आता इथे आपण म्हणू शकतो रेषा L समांतर रेषा N. येतंय लक्षात, ही समांतर का आहे, तर हे प्रत्येक ठिकाणी हे जे लंबांतर आहे ना हे कसं असणार आहे, समान. कळाला हा भाग तुम्हाला. यानंतर पुढचा जो भाग आहे बघा, आपला लंबदुभाजक काढणे झालंय, तुम्हाला समजलंय ते. बाहेरील बिंदूतून लंब काढणे झालंय. त्यानंतर रेषेला त्या बाहेरच्या बिंदूतून समांतर रेषा काढणे झालंय. आणि आता आपण बघतो आहोत दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या संख्ये एवढे समान भाग करणे. मग आता आपण समान भाग करूया. एक रेषा जर आपण घेतली तर त्या रेषेचे समान भाग कसे करायचे ते बघूया आपण. म्हणजे आता आपल्याला हा भाग अभ्यासायचा आहे. तर त्यासाठी मी एक रेषाखंड घेते. दोन भाग एकत्र घेऊया आपण इथे की रेषाखंडाचे 3:2 या प्रमाणात पण आपण गुणोत्तर घेऊया तिथे. काय करावं लागेल, तर समजा हा रेषाखंड AB घेतला मी, तर रेषाखंड ABच्या A बाजूच्या वरील भागास एक लघुकोन काढायचा आहे आणि B या बिंदूमधून खालच्या बाजूस एक लघुकोन काढायचा आहे. कसा ते बघूया आपण. कोनमापकचा वापर तुम्हाला करता येतो. या ठिकाणी एक्झॅक्ट आपल्याला
हा ए बिंदूवरती ठेवायचा आहे हा पॉइंट. या पद्धतीने बऱ्याच विद्यार्थ्यांना कोन काढता येत नाही. लघुकोन सांगितल्यानंतर विशाल कोन काढतात, विशाल कोन सांगितल्यानंतर लघुकोन काढतात. आता बघा मला 40 अंशाचा कोन काढायचा आहे. तर आता हे 0, 10, 20, 30 आणि हा झाला 40. तुम्ही म्हणाल 40च अंशाचा कोन काढायचा का? तर नाही. लघुकोन तुम्ही किती अंशाचा काढू शकतात, पण सेम लघुकोन काढायचे आहेत. म्हणजे इथे जर मी 40चा घेतला तर इथे सुद्धा 40चा. आता इथेही बघा 0, 10, 20, 30 आणि हे आले इथे 40. ठीक आहे. मग आता आपण हे काय करून घेऊया, जोडून घेऊ. इथे हा एक कोन मिळतोय आपल्याला. आणि या बाजूला किती अंशाचे कोन काढलेत आपण हे? तर 40 अंशाचे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर किती कोणत्या प्रमाणामध्ये घेतोय आपण हे? 3:2 म्हटले ना मी तुम्हाला. 3:2 हे प्रमाण घ्यायचं आहे. मग 3:2 हे प्रमाण घेण्यासाठी आपल्याला सारखे भाग किती करावे लागतील ते बघा. आता लहान वर्गामध्ये ही रचना झालेली आहे आपली, पण एकदा पुन्हा लक्षात घ्या. कंपासमध्ये अंतर किती घ्यायचं? कितीही घेऊ शकतात. आणि मात्र अंतर न बदलता एकरूप सारखे असे कंस करत जायचे आहेत आपल्याला पुढे. 1 तिथे कंपास ठेवते आहे मी. 2 3 4 आणि 5. किती भाग घ्यायचे आहेत? 3:2 ना. तर मग 3 + 2 किती होतील? 5. इकडेही त्या पद्धतीने घेऊया. ए बिंदूवरती मी कंपासचं टोक ठेवते बघा. आणि काय करूया, पुन्हा सारखे कंस करूया. अंतर सारखं घ्यायचं आहे, अंतर बदलायचं नाही. तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. 4 आणि हे 5. आता पुढे काय करायचं बघा, आपल्याला हे पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि लास्ट हे 6. आता बघा विद्यार्थी मित्र हो, याला हा ए बाजू आहे. तर इकडे आपण याला A1, A2, A3, A4 आणि A5 म्हणायचं. इकडे हा B, तर इकडे म्हणूया B1, B2, B3, B4 आणि B5. आता प्रमाण कसं घ्यायचं आहे बघा आपल्याला. 3:2 ना. मग हा झाला 1 भाग, हा झाला 2, हा झाला 3 आणि पुढे 2 भाग, म्हणजे हा 1 आणि हा 2. म्हणजेच काय, तर हा एवढा पार्ट जो आहे इथे नाव देऊया आपण C. म्हणजे प्रमाण जे आहे ते AC = CB. हे प्रमाण काय झाले? 3:2. समजलं हे? आणि भाग समान किती करायचे? तर 1 2 3 4 5. म्हणजे मी 2 उदाहरणं एकत्र घेतलीत तुमची. 2 उदाहरणं कोणती होती बघा.
दिलेल्या रेषाखंडांचे दिलेल्या संख्ये एवढे समान भाग करणे. आता इथे मी मुद्दाम 6 भाग समान केले होते आणि पुढचं उदाहरण होतं रेख एबीचे 3:2 प्रमाणात विभागणे. आपण कोणत्याही प्रमाणात विभागणी करू शकतो, 4:5, 3:1 या पद्धतीने. तेवढ्या खुणा फक्त इथे आपण एकरूपतेच्या त्या पद्धतीने करायचे. एकरूपतेच्या म्हणजे एकरूप कंस घेऊन करायचे आणि मग त्या जोडायचे की आपल्याला प्रमाणात विभागणी मिळते. कळालं? इथपर्यंत आपले 5 टॉपिक झालेत. ठीक आहे. आता पुढचा टॉपिक आपण घेणार आहोत की दिलेल्या कोनाला एकरूप कोन काढणे. हां, आता कसा एकरूप कोन काढतो आपण बघूया. समजा मी इथे कोन घेते आहे बघा, बी सी, आणि कोन घेऊया आपण किती मापाचा घेऊया. चला कोन घेऊया आपण 70 अंशाचा. इथे मी कोन मापक वापरते आहे. पहिला कोन काढताना तुम्हाला एरवी हा कोन सुद्धा आपल्याला ज्या वेळेला आपण त्रिकोणाच्या समरूप रचना करणार आहोत ना, त्यावेळेला अशा प्रकारचे कोन असणार आहेत आणि त्याचे तुम्हाला एकरूप कोन काढायचे आहेत. इथे कोन ए बी सी बरोबर मी घेतला आहे 70 अंश. आता या कोनाचा एकरूप कोन काढायचा आहे आपल्याला, तर लक्षात घ्या त्या ठिकाणी मी कोनमापकचा आता वापर करणार नाही. इथे Q आणि इथे मी घेते R बिंदू. कसा काढायचा, ही कृती सुद्धा आपली लहान वर्गात झालेली आहे. आता कंपास मध्ये अंतर घ्यायचं आहे. किती घ्यायचं अंतर, तर किती घेऊ शकतात, लहान मोठं किती घेऊ शकतात. बघा मी एवढं अंतर आपली चॉईस आहे. आता इथे मी कंपास ठेवते आहे, कंपासचं लोखंडी टोक, आणि हा एक कंस काढला. लक्षात आहे, समजते ना. हे अंतर न बदलता मी कंपासचं लोखंडी टोक ठेवते आहे Q वरती, आणि त्याच पद्धतीने मी कंस काढते आहे. लक्षात आलं, जसा कंस इथे होता तसाच मी कंस काढलेला आहे. आता पुढे काय करते बघा, कोन ABC ला BC या बाजूला ज्या ठिकाणी छेदलेला आहे कंसाने, त्या बिंदूवरती मी इथे कंपासचं टोक ठेवते आणि अंतर घेते आहे. बघा मी आता जेवढं अंतर आहे त्या बिंदूपासून AB या बाजूचं, हे बघा दिसतंय तुम्हाला, एवढं अंतर आहे, दिसत असेल. आता हे अंतर न बदलता QR ला ज्या ठिकाणी छेदलेला आहे बघा, इथे मी कंपास ठेवते आहे आणि हा जो कंस काढलाय आपण त्याला मी छेद कंस काढते. दिसला हा छेद कंस. आणि तो बिंदू आपण काय करूया आता, तो जोडून घेऊ. हा पॉइंट आणि कोनाचा शिरोबिंदू Q हा आपण जोडूया या पद्धतीने, आणि याला नाव देते मी P. म्हणजे PQR आणि कोन ABC आता एकरूप झालेत. जर आता आपण हे मोजायचे म्हटले तर हा कोन ABC 70चा आहे, तर PQR सुद्धा एक्झॅक्ट आपल्याला 70चाच मिळेल. बघा दिसतो आहे, दिसत असेल तुम्हाला, शून्यापासून 10, 20, 30, 40, 50, 60 आणि हा इथे 70चा. तर हा एक भाग होता. आता आपले टॉपिक जवळजवळ संपत आले. 8व्या मधले एक भाग राहिला. त्रिकोणाच्या बाजू व कोन यापैकी पुरेसे घटक दिले असता
त्रिकोण रचना करणे. आता त्यासाठी एक त्रिकोण रचना घेऊया आपण, पुस्तकामधलीच घेऊया किंवा कोणतीही घेऊ शकतो आपण. समजा मी घेते आहे त्रिकोण ABC मध्ये BC बरोबर 5.7 सेमी, कोन B जो आहे तो घेते मी 40 अंश आणि AB बरोबर 4.5 सेमी. तर दिलेल्या मापाचा आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. कठीण आहे का? तर नाही, सोपं आहे अगदी. मग मोठी बाजू आहे ती आपण आधी कोणतीही घेऊ शकता तुम्ही, पण शक्यतो मोठी बाजू आपण घेतो. तर BC घेते बघा मी 5.7. 5.7 दिसते तुम्हाला, 1 2 3 4 5, 5.5 आणि पुढे 2 च्या लाईन्स आहेत त्या. हे बघा, हे झाले 5.7. त्यानंतर कोन B सांगितला त्यांनी. कोन B कितीचा? तर 40 अंश. मग कोन B घेऊया आपण 40 अंशाचा. कोन B म्हणजे कोन ABC. 40 म्हणजे हे इथे आलेत बघा, ते जोडून घेऊया. जोडून घेऊया म्हणजे कोन काढूया. कोन B आणि कोन B हा 40 अंशाचा काढून घेतला आपण. हा इथे 5.7 सेमी BC. आता AB दिलेला आहे आपल्याला 4.5 सेमी. मग आपल्याला कंपासमध्ये आता अंतर किती घ्यावं लागेल? तर 4.5 सेमी. कसं मोजायचं बघा, बरेच विद्यार्थी असं पट्टीवरती ठेवतात. ही पद्धत अतिशय चुकीची आहे. तर 4.5 कुठे घ्यायचे? हे इथे 4.5 आहे आणि पेन्सिलचा जो भाग आहे तो वाढवायचा. या पद्धतीने दिसतंय 4.5. ठीक आहे. मग आता B वरती मी कंपोस्टचे लोखंडी टोक ठेवते, म्हणजे केंद्र B झाला. आणि आता मी काय करते बघा, जो कोन काढला होता आपण तिथे मी छेद केला त्याला, म्हणजे आपल्याला बिंदू A मिळतो आहे. मग आता पुढे काय करणार मी? तर A आणि C बिंदू जोडून घेणार, म्हणजे ही काय झाली? त्रिकोण रचना. समजलं विद्यार्थी मित्र हो आतापर्यंत तुम्हाला? हे हा आतापर्यंतचा जो भाग होता हा संपूर्णपणे एक फक्त ह्या प्रकरणाची तोंड ओळख होती. हे बघा, भौमितिक रचना ह्या प्रकरणामध्ये जरा आठवूया म्हटलं होतं ना, ते हे इथपर्यंत त्यांनी ते दिलेलं आहे. हे मुद्दे पण पुस्तकात डायग्राम्स बाकी दिलेल्या नव्हत्या, त्या आपण अभ्यासल्यात. आता यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण सराव संच 4.1 आणि सराव संच 4.2 अभ्यासणार. आत्तापर्यंत तुम्हाला ज्या मी आकृत्या काढून दाखवल्यात त्या आपल्याला कुठे उपयोगात येणार आहेत ते मी तुम्हाला सांगितलंच. तरी आता पुस्तकावरून पुन्हा एकदा हवं तर सांगते तुम्हाला. बघा, या ठिकाणी दिलेल्या बिंदूतून लंब काढणे आहे. तर इथे लंब काढण्यासाठी आपल्याला त्या लंब दुभाजक किंवा रेषा बाहेरील बिंदूतून किंवा दिलेल्या बिंदूतून लंब काढणे इथे ती उपयोगात येणार आहे. किंवा वर्तुळ केंद्राचा वापर न करता जी आकृती आहे, वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढणे म्हणून ही एक आकृती आहे. तर इथे हा एकरूप कोन आहे. हा जो कोन काढलेला इथे BAC, तर BAC चा BCD हा एकरूप कोन काढायचा आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला एकरूप कोन काढणे ही संकल्पना उपयोगाची येणार आहे. आणि या ठिकाणी दिलेल्या रेषेचे एकरूप भाग करणे आणि प्रमाणात विभागणी
ह्या सराव संच 4.1 मध्ये उपयोगात येणार आहे. तेव्हा तुम्ही असं अजिबात समजू नका की मॅडमने ह्या ज्या आकृत्या घेतल्या आहेत आत्ता ह्या आपल्याला सेपरेट तर विचारल्या जाणार नाही आहेत, मग त्यांचा अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही. तर असं नाही, हा बेस आहे. बेस पक्का असेल तरच आपण पुढच्या आकृत्या अगदी सफाईदार आणि टापटीपच्या पद्धतीने त्या सुबक अशा काढू शकतो. ठीक आहे. तर हा झाला आपला पार्ट 1. यानंतर आपण भेटूया पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.